पुढचा विभाग आहे रत्नागिरी विभाग. एकदा जोरदार टाळ्या. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून श्री सहकेळकर महाविद्यालय देवगड सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत एकांकिका मशाल. लेखक राजेंद्र बोडेकर, दिग्दर्शक राजेंद्र बोडेकर, प्रकाश योजना सोहम ठाकूर, नेपथ्य दीपक जानकर, संगीत संकेत घाडी, आकाश सकपाळ. श्री सहकेळकर महाविद्यालय देवगड सादर करीत आहोत एकांकिका मशाल. येवा येवा पाहुणे सावकाश आखेडो वरायणून येवा. थांबा, माका माहिती आहे अशोकाचं घर. अहो असं सांगून मगासपासून 4 चुकीची घरं फिरवलात. अहो मी आहे ना, मुंबईचेच वाटत. अशोका, ए अशोका, ओ कोणा सकाळी सकाळी? ए काय झालं तुझा? अरे हय घर कधी बांधला? ये बाबा, आमचं घर हयचा आणि सकाळी सकाळी आलं कशा? अशोक काय अशोक काय बोलाव, ते काय भेटू कोणतरी पाहुणे येईल. पाहुणे बोलावत. दादा, हे दादा. येवा पाहुणे बसा. येतो अशोक. या बसा तुम्ही पण. मी उगाच बसत नाही. मिलिंद, अरे मिलिंद, काय कसा आहेस? मी मस्त, तू कसा आहेस? मी पण ठीक. फायनली एवढ्या वर्षांनी का होईना तुला माझ्याकडे येण्याचा मुहूर्त सापडला. मी कधीपासून यायचं म्हणत होतो, पण कामामुळे शक्यच होत नव्हतं. गप्पच चाले. हे रावल्या, जा दादा चाय घेऊन ये. होय. आणि येता ही दादाची बॅग घेऊन जात. अरे बस बस. हा काय मग पत्ता शोधताना काही त्रास? ए बाबा, एक ते घर तुझं एवढ्या आतमध्ये, त्यात तुझा फोन आउट ऑफ नेटवर्क, आणि या तुमच्या गावात एक चिटपाखरू पण दिसत नाही. त्यात हे भेटले अशोकचं घर म्हणून 4 चुकीची घरं फिरवली. हो मेलो माहिती. अरे तुला आधी मी ओळखलंच नाही. लाडबीड झालाय. हॉस्टेलला असताना कसा होतास? काय काही बोलतो बरोबर. अशोका, कोण पाहुणे येईल वाटतं? होय सदा काका, मित्र येईल माझो. यावा चाय घेऊन जावा. नाही रे बाबा, माका डोरांकडे जाऊचा. आशा हो, यावा चाय कसा नाही म्हणून जात नाही. हे रावल्या, आणि एक पेलो आण रे. बरं मिलिंद, हे आमचे सदा काका. मुलबाळ नाही ना कुटुंब. हा पण गावातला एकदम खरा आणि नितळ माणूस, कातळातल्या झऱ्यासारखा. काय अशोका, माझ्या समोरच माझी मोठेपणा सांगशील? काकानू जा हाता सांगलंय. खरा सांगा लाजा खोया काय? बरं बाबा. बरा काकानू, हो माझा मित्र मिलिंद, मुंबईत असता. सायकेट्रिस्ट. दादा सायकेट्रिस्ट म्हणजे मनोवैज्ञानिक. हा म्हणजे येड्याचे डॉक्टर. हा तसं म्हणू शकतो. आणि तसं पाहायला गेलं ना तर आपण सगळेच वेडे असतो. अरे काका, बरीच वर्ष झाली हे का आमचं गाव बघूचो होतो. यंदा काही सवड गावली. बरा केला काका. मी आणि अशोक ना एकत्र कॉलेजला होतो 2 वर्ष. तिथे असताना ना आपल्या गावाबद्दल खूप बड्या मारायचा. माझं गाव असं आहे, माझं गाव तसं आहे. आणि मी पण लहानपणापासून शहरात वाढलेलो, सो मलाही गावचं लाईफ बघायचं होतं. मग म्हटलं जाऊया. अरे अगदी योग्य वेळेवर आलाय, जत्रेच्या मुहूर्तावर. रावल्या, ए रावल्या. काय रे? अरे अशोक दादा, सदा काका तुमका पंचानी देवळाकडे बोलवले या, ते पण येतात. अरे रावल्या, तू पण चल. काका, जत्रेची मीटिंग. होय, जाऊ भया. होय होय, चला मी चलते पुढे. होय चला पुढे. बरं मिलिंद, चल तू पण. अरे मी येऊन काय करू? अरे इथे थांबून तरी काय करणार आहे? चल चल चल, फ्रेश होऊन घे. चल. बरं चल.
माझ्या काही जाऊन बस चल. पण काय हो म्हणा भारी नाच होतो पण त्या दिवशी पण नाचत होतो तू बघलं ना. माझ्या मस्त आहे. ये मिलिंद. अरे बस इथे. अशोका हे पाहुणे कोण? दादा यो माझा मित्र मिलिंद. आजच येलो मुंबईसून. घराकडे एकटोच बसतलो म्हटला चल तू पण. नाना नमस्कार मंडळी. नमस्कार. तर तुमका सगळ्यांना ठाऊकच हा. आपण हे कशा जमलो तरी पण मी एकदा सांगतोय. परवा जत्रा गावचा वार्षिक. बाकी गावातली सगळी तयारी झालेली आहे. फक्त देवाची आज्ञा घेऊन प्रदक्षिणेचा माणूस ठरवूच. बाकी उरलेला जागा या ता नाना सांगतीलच. नाना राम राम मंडळी. राम राम. पंचांनी सांगितल्याप्रमाणे आपला वार्षिक केलेला हा. गावच्या समृद्धीसाठी आणि संरक्षणासाठी आपण दरवर्षी देवाच्या आज्ञेत एक पूर्णपणे निर्व्यसनी असणारा पुरुष गावची प्रदक्षिणा घालूसाठी निवडतो. परवा जत्रा हा आणि उद्या सकाळी आपण प्रदक्षिणेचा माणूस निवडूसाठी पुन्हा हयत जमणार आहोत. आणि हो, जत्रेच्या काळात कोणतोही गैरप्रकार घडणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. एक मिनिट. आद्या, पंचानू माझा बोलूच ना. हा बाबा बोल. इतकी वर्ष झाली आपण प्रदक्षिणा घालतो बरोबर बरोबर की नाही? बरोबर. पण माका प्रदक्षिणा घालू किती देत या वर्षी मी प्रदक्षिणा घाल. या गावाच्या संरक्षणासाठी मी पुढाकार घेणार. मी पळणार. मी प्रदक्षिणा घालणार. ए बाबा महाद्या, नानांनी काय सांगितले ऐकलंस ना? देव निर्व्यसनी माणसाची निवड करता. तुका माझ्या धडे उभ्या राहायची सुद नाही आणि आवशीच्या गव्हाची प्रदक्षिणा घालतलं. बरोबर. मग तू घालतला प्रदक्षिणा. महाद्या खाली बस. देव काय तर ठरवीत. आता देव म्हणता म्हणू ना. नाहीतर मीच प्रदक्षिणा घातलं असतं. आपलं तसं काय नाही. वायफळ चर्चा नको. उद्या ठरलेल्या वेळेस सगळ्यांनी जमा व्हा. काय पंच सभा संपली म्हणून जाहीर करा. तर मंडळी, नानांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचं आपले पालन करूचा. गैरप्रकार नको. आणि उद्या देवा हाक मारूची या तर सगळ्यांनी वेळ द्यावा. चला येवा. होय. ए बाबा माद्या, तकडे काय जात? हकडे जाऊचा. वाट विचारता. अकडे कधी ठरला? सकाळी माझं बघलं मीटिंग मध्ये कसं सांगा होतो. म्हणता कसं मी प्रदक्षिणा घातलाय तर झालात काय. अरे त्याच्या बापसान तरी मेल्या अशी प्रदक्षिणा घातलेल्या काय रे. अरे कोडो चढाचो होतो काय खाऊची कामं असतात काय. अरे नाही तर काय. बरोबर तसा काय सांगते. मी काय म्हणतो आपल्या उद्याचा जाऊचा नक्की आणा. होय, होय. अरे पण मी ना दादाक विचारलंय नाही. त्याला विचारतो सारखं बडबडत बसतं. हय जाऊन आता हिलो ना आता विचारतो तू हय कशा. अरे विवेका, तुका काय घरदार नाही रे. सकाळी लोक अजून होयच हो. काय नाही रे दादा, आता पुस्तक देऊन गेलेलं आहे. होय होय, पुस्तकात देता मेलू. जा घरात. नंतर तुझी आवाज माझ्याकडे येता बोंबारी. होय होय जातोय. रावल्या उद्या भेटाय मग. वय वय. मग दादा कसं वाटलं आमचं गाव? अरे मस्त आहे. ही शांतता मुंबईत मिळत नाही. मस्त शांत आहे तुमचं गाव. होय ना? अरे म्हणूनच मी मुंबईला येत नाही. गप्पे शाण्या, मलाही तुझं अजिबात पटलेलं नाहीये. साला इंजिनिअरिंग करून गावात थांबण्यात काय पॉइंट आहे? आणि जर गावातच सेटल व्हायचं होतं तर मग का केलं इंजिनिअरिंग? मी पण दादा त्याच सांगतोय मुंबईत जाऊया म्हणा. पण दादा गाव सोडवत नाही ना. होय रे, जातलच तू मुंबई. हा यंदा 10वीला आहे. याची 10वी झाली ना की याला मुंबईला पाठवणार आहे.
मामाकडे. म्हणजे तू नाही येताना माझ्यासोबत? अरे तुका सोडूक येतलं. सोडू. अशोक, खरं सांग नक्की काय प्रॉब्लेम आहे? रावल्या लय रात झाली आहे. जा झोप जा. थांबताय भाई? जा म्हटलंय ना, जा. हे फक्त गाव नाही रे. माझं उरलेलं अख्खं आयुष्य आहे. मी आजही शहरात गेलो ना तरी चांगल्या पगाराची नोकरी मला सहज मिळेल. अरे मग ये ना, मी आहे ना तिथे तुझ्यासोबत. अरे यायचं असतं तर केव्हा चालू असतं. तुला खरं सांगू, मी शिक्षणासाठी कायम बाहेर असायचो. माझ्या आप्पांची म्हणजेच माझ्या वडिलांची सोबत मला कधी लाभलीच नाही. आप्पांसोबतच्या ज्या काही आठवणी आहेत ना त्या इथेच आहे, या गावात. आणि तसंही मला शेतीची आवड आहेच. मी खुश आहे रे. जे काही कमवतोय त्यात राहुलचं शिक्षण नक्की पूर्ण करू शकेल. आणि माझा गाव, गावचा निसर्ग, गावची नेचर फ्रेंडली लाईफस्टाईल आणि माझं अख्खं कोकण मस्त आहे रे सगळं. अशोक, सॉरी अरे, तुझे बाबा विचारायचं राहूनच गेलं. झाली 4 वर्ष या गोष्टीला. आप्पांनी गावासाठी स्वतःचं बलिदान दिलं. गावातले लोक आप्पा गावासाठी शहीद झालो असं म्हणतात. बलिदान दिलं म्हणजे? अरे तोच आज सकाळी ऐकलास ना, जो प्रदक्षिणेचा विषय सुरू होता तोच. आमच्या गावात अशी प्रथा आहे, देव दरवर्षी एकाची निवड करतो संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालण्यासाठी. देवाची जळती मशाल हातात धरून संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालायची असते. अच्छा. हा, पण हे ऐकायला जेवढं सोपं वाटतंय ना तेवढं सोपं नाहीये. काळ्या कुट्ट रात्री जंगली श्वापदांनी भरलेल्या भयानक जंगलातून, डोंगर दऱ्यांतून, काठोकाठ भरलेल्या नदीतून मशाल जिवंत ठेवत ही परिक्रमा पूर्ण करायची. आणि सगळ्यात भयानक मृत्यूचा दार म्हणजे राक्षसकडा, राक्षसासारखाच विषार उभा आकाशात गेलेला. भयानक विषारी साप, मधमाशा आणि आणि खाली आ वासून उभा असलेला काळ. तिथे गेलेला माणूस एकतर जगतो तरी नाहीतर मरतो तरी. याच राक्षस कड्याने गेला माझा बाप. कितीतरी वर्ष माझ्या आप्पांनी देवाची आज्ञा पाळून गावाची प्रदक्षिणा पूर्ण केली. पण त्या वर्षी नाही वाचू शकले माझे आप्पा. अशोक, आय एम सॉरी. अरे यू डोंट नीड टू बी सॉरी. जे नशिबात आहे ते कोण टाळणार. म्हणजे उद्या गाव प्रदक्षिणेचा माणूस ठरवणार तर? हो, आणि कदाचित मलाच पळावं लागेल. का? अरे का काय, गावात माझ्याशिवाय निर्व्यसनी राहिलंच कोण आहे. हा? सगळे झाले भाडखाऊ, मरणाच्या भीतीने व्यसनी झाले. बरेच जण गाव सोडून शहरात गेले. आणि तुला नाही मरणाची भीती? तू का नाही केलंस रे एखादं व्यसन? ए बाबा, व्यसन करून मरण्यापेक्षा गावासाठी मेलेलं बरं. प्रदक्षिणा पूर्ण झाली तर गाव खुश, नाही झाली तर देवाला बळी, देव खुश. मॅड आहेस यार तू. बरं ते सगळं जाऊ दे. थकला असशील, आराम कर. आज मस्तपैकी अंगणातच झोपूया.
देवा तुका ठाऊकचा तुका हे कशाक पाचारण केलेला हा शेकडो हजारो वर्ष तू ह्या गावाचं संरक्षण केलंस याही पुढे तुझी कृपा दृष्टी अशीच या गावावर राहावी देवा. देवा आम्ही सगळेजण दरवर्षीप्रमाणे तुका शरण इलेले आहोत. तुझी ही मशाल गावाभोवती फिरवूसाठी आमच्या सगळ्यांचं संपूर्ण समर्पण तुझ्या चरणी आहे. आता ह्या गावचं जो कोणी कर्तृत्ववान तरुण तुका योग्य वाटता त्याची तू या धर्मकार्यासाठी निवड कर महाराजा. सगळं व्यवस्थित होत ना. मी असं काय काळजी करू नको. माझा आशीर्वाद हा माझी मशाल फक्त गावच्या सीमेत फिरा खावी हा. यंदा मशालीचा 100व्या वर्ष हा. निर्व्यसनी माणूस निवडू खावो हा. प्रदक्षिणा पूर्ण हो खावी हा. जर नाही झाली तर परत पळायचं. पण प्रदक्षिणा पूर्ण होकच हवी हा. होय देवा, पण आता तूच आदेश दे, ही प्रदक्षिणा कोणी पूर्ण करायची? सांगतोय, सगळा सांगतोय. गावातलं निर्व्यसनी पोरगो आपाचं झील राहुल. दादा देवा राहुल. होय राहुल. अशोक हे काय चाललंय सिरियसली? अरे एवढा सपोर आहे तो. काय काळजी नको, मी त्याचं रक्षण करीन. स्टॉप दिस नॉनसेन्स. देवाच्या नावाखाली मरणाच्या दारात ढकलताय तुम्ही त्याला. गावाबाहेरच्या माणसानं होय बोलायचं नाही. तू शांत हो. अशोक आपण देवाच्या आज्ञेक बांध दिलं. अरे मस्तक फिरलाय तुम्हा लोकांचं. जीव घेणार तुम्ही त्या पोराचा. हे बघ तू शांत हो, आपण बोलूया. तुला काहीच प्रॉब्लेम नाही का अशोक? हे बघ मी म्हणालो ना आपण बोलूया. अरे पण हे देवाच्या नावाखाली जीव घेतील का आपण त्याचा? बोलूया घरी अरे असं नाही करू शकत. आपण बोलूया. वेळा झालास का मिलिंदा? गावातल्यांसोबत काय हुज्जत घालत बसतोस? अरे मग तूच बघ ना, एवढ्याशा पोराला मारायला निघाले. अरे त्याची काळजी नको मिलिंदा. देव म्हणाला ना त्याचं रक्षण करेल म्हणून. सिरियसली? आणि तू विश्वास ठेवलास? का तुझा देवावर विश्वास नाही? इथे देवावर विश्वास असण्याचा किंवा नसण्याचा प्रश्नच नाहीये. इथे प्रश्न आहे तो विवेकी विचार करण्याचा. हे बघ तू आधी शांत हो. मी शांतच आहे, पण आता मी तुला सांगतोय ना ते नीट ऐकून घे. देव असं कुणाच्या अंगात येत नाही. इट्स अ मेंटल स्टेट. अरे तुला आमच्या देवाबद्दल काहीच ठाऊक नाहीये म्हणून तू असं बोलतोयस. अरे पण मी काय राहुल्या, बोलतो? जा दादा पाणी घेऊन ये. ए थांब, नकोय मला पाणी. आय एम ओके. हे बघ अशोक, अरे मला नाही माहित तुमची नक्की काय प्रथा आहे. तुम्ही ती मशाल का पळवता, कुठून पळवता, कशी प्रदक्षिणा घालता, आय नो नथिंग. पण तू जे मला सांगितलंस ते खरं असेल ना, तर राहुलला पळायला लावून तुम्ही खूप मोठी चूक करताय. राहुल्या, विवेकाकडे जा. जा. अरे माझी तरी कुठे इच्छा आहे त्याने प्रदक्षिणा घालावी म्हणून. राकस कड्यावर चढायचं म्हणजे जीवाशी खेळ, पण देवाच्या तरी विरोधात कसा जाऊ? अरे पण देव बोलतच नव्हता. म्हणजे काय म्हणायचंय तुला? सदा काका ढोंग करत होते? नाही, अरे अरे मी- त्यांच्या एवढा खरा माणूस अख्ख्या गावात कोणी नाहीये. अरे मी कुठे म्हटलं सदा काका ढोंग करत होते?
हे बघ अरे तू चिडचिड नको करूस, शांत हो. खूप मोठा डिसिजन घ्यायचा आहे तुला. अशोक, आता तुला मी जे काही सांगतोय ते नीट लक्ष देऊ नये. कोणत्याही व्यक्तीच्या अंगात येण्याचे एकूण 4 प्रकार असतात. एक म्हणजे ढोंग. येस आय नो, सदा काका ढोंग करत नव्हते. दुसरा प्रकार म्हणजे हिप्नोटिझम, म्हणजेच ज्याला आपण संमोहन म्हणतो. तिसरा प्रकार म्हणजे प्रासंगिक विघटन. आणि चौथा प्रकार म्हणजे ट्रॅडिशनली सँक्शन बिहेवियर. यामध्ये माणूस ज्या गोष्टी परंपरागत चालत आलेल्या आहेत, ज्या गोष्टी तो लहानपणापासून पाहत आलेला आहे, त्या गोष्टींच्या आहारी गेलेला असतो. आणि आपल्या नकळत तो या गोष्टी फॉलो करत असतो. सदा काकांची केस ही चौथ्या प्रकारात. आणि अरे तूच म्हणाला होतास ना की सदा काका एकटेच आहेत. विचार कर, ज्या माणसाला मूल बाळ नाही, आई बाप बायको नाही, तो माणूस काय लेवलचा मेंटल ट्रॉमा फेस करत असेल. आणि त्यांच्यासोबत असं होणं म्हणजे नॉर्मल आहे यार. हे बघ, तू काय बोलतोस मला काही समजत नाही. ओके, रिलॅक्स. मी तुला व्यवस्थित समजावून सांगतो. हे बघ, एखाद्या व्यक्तीच्या अंगात येणं आणि ती व्यक्ती पूर्णपणे कोणीतरी वेगळं बनणं, याला डिसोसिएटिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणतात, किंवा स्प्लिट पर्सनॅलिटी. हे बघ, आपली 2 मनं असतात. एक म्हणजे कॉन्शियस माइंड आणि दुसरं म्हणजे सबकॉन्शियस माइंड. आता माझं कॉन्शियस माइंड तुझ्या कॉन्शियस माइंडशी बोलतो. पण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या अंगात येतं ना, तेव्हा त्याचं कॉन्शियस माइंड कामच करत नाही. पण त्यावेळेला ती व्यक्ती जे काही बोलते ते पूर्णपणे त्याच्या सबकॉन्शियस माइंडकडे जो डेटा स्टोर्ड आहे, म्हणजेच त्याच्या मेंदूकडे जी माहिती स्टोर्ड आहे ना, तीच तो बोलत असतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या हिप्नोटाईज झालेल्या माणसाला तू एखादी अशी गोष्ट सांगितलीस की जी गोष्ट त्याच्यासाठी नॉर्मल नाही, किंवा मग एखादी अनैतिक गोष्ट करायला सांगितलीस, तर तो माणूस त्या मेंटल स्टेटमधून, त्या ट्रान्समधून बाहेर येतो. अजून एक उदाहरण देतो. अशा व्यक्तीला तू अशी एखादी माहिती विचारलीस की जी माहिती त्याच्या मेंदूकडे स्टोर्डच नाही, किंवा मग अशी एखादी भाषा की जी भाषा त्याचा मेंदू प्रोसेसच नाही करू शकणार. अशा वेळी तो माणूस त्या गोष्टींना रिस्पॉन्डच करू शकत नाही, कारण त्याच्या मेंदूकडे तो डेटाच नाहीये. अरे सदा काका तेच बोलतायत जो डेटा त्यांच्या मेंदूमध्ये लहानपणापासून भरला गेलाय. ह्यात कोणताही चमत्कार नाही. वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये असे प्रकार होऊ शकतात. ज्यावेळेस धूप दाखवला जातो, ढोल वाजत असतात, अशा वेळी सदा काका ह्या मेंटल स्टेटमध्ये जातात आणि त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला असं वाटतं की त्यांच्या देवाचा संचार झालाय. ह्यात कोणताही चमत्कार नाहीये. देव असा कुणाच्या अंगात येत नाही अशोक. देव अंगात येत नाही की फक्त आमचा देव अंगात येत नाही? म्हणजे मला चांगलंच ठाऊक आहे तुझं धर्माबद्दलचं मत. हे बघ अशोक, अरे मी कुणाच्या धर्माच्या किंवा श्रद्धेच्या विरोधात नाहीये. अरे पण जिथे आपलं नुकसान होतंय, माणसं मारली जात आहेत, तिथे मला बोललंच पाहिजे. अरे रक्ताचं नातं नसलं ना तर राहुल मला माझ्या भावासारखं आहे. आणि काय अपेक्षा आहे तुझी? त्याला तिथे मरणाच्या दारात ढकलत असताना मी शांतपणे बघत बसू? आणि कसला धर्म आणि कसली जात रे? अब्जावधी प्रकाशवर्ष पसरलेलं विश्व आहे, त्यात एवढ्याचा ठिपके एवढा आपला ग्रह. काय किंमत आहे यार आपली? अरे यार का सांगतोय मी तुला? हे इंजिनियर आहेस तू, इंजिनियर. त्या निर्मात्याने हे जग आणि त्यातले नियम सगळ्यांसाठी सारखेच बनवले. तिथे असं नाही की माझ्या जातीत नियम वेगळे, तुझ्या जातीत नियम वेगळे, तुझ्या धर्मात नियम वेगळे आणि माझ्या धर्मात नियम वेगळे. येस डेफिनेटली देयर इज अ क्रिएटर. अरे पण तो तसं काम नाही करत जसं आपण समजतोय. त्याला समजून घ्यायला अख्ख्या पृथ्वीची बुद्धी कमी पडेल. एवढे मागास जीव आहोत आपण. ज्यावेळेस स्पेस आणि टाइम अस्तित्वात आले ना, त्याच वेळी त्या निर्मात्याने बनवलेले भौतिक नियम अस्तित्वात आले आणि हे संपूर्ण युनिवर्स त्याच नियमांवर चालतंय. चमत्कार नसतात अशोक,
चमत्कार नसतात. अशोक, मिलिंदा, मला वाटतं जेवढा गाव पाहायचा तेवढा पाहिलास तू. देवाने वचन दिलंय तो राहुलचं रक्षण करेल म्हणून. तो वाचवतो, तारतो, त्याला आपण देव म्हणतो.
आज 15 दिवस झाले. अजून एक पोरगो गावासाठी असता गेलो. या फक्त एकट्या अशोकाचं दुःख नाही. आपण सगळे त्याच्या दुःखात सहभागी आहोत. पण जशी देवाची मर्जी. अशोक, आता आपला पुढे चला कोया. देवाच्या आदेशाप्रमाणे यावर्षी कितीही संकट आली तरी प्रदक्षिणा ही पूर्ण होऊकच हवी. प्रदक्षिणेचा माणूस जोराव्यान ठरवलं जाईल. पण नाना, गावचं संरक्षण आणि देवाची इच्छा राखणं आपली जबाबदारी आहे. पंच अशोक, तुझी काय तक्रार? जशी देवाची मर्जी. देवा, जा घडला तर घडला, पण आता या गावासाठी कोणी मशाल पळवायची ती तूच ठरव. प्रदक्षिणा पूर्ण होऊकच हवी. मशाल गावच्या शिवेवर फिराक हवी. 100व्या वर्ष निर्व्यसनी माणूस निवडूकच हवा. हो देवा, आता तूच आदेश दे. सांगतोय. गावातलं निर्व्यसनी झिलगो विवेक. देवा, आधीच आपण बारक्या शिल्लक पाप लावून खूप मोठं पाप केलं आणि आता परत. देवा, आम्ही तुझ्या आज्ञेबाहेर नाही, पण परत एकदा विचार कर. विवेकचा आणि राहुलचं वय एकच. जात एकच आपलं ना, तर एक कसं जमत. आणि याच्यापेक्षा मोठं आणि निर्व्यसनी पोरगं हा आपल्या गावात. देवाचा शब्द, तो अंतिम शब्द. नाना, ठीक आहे. आजपर्यंत आपण देवान सांगितलेला सगळा पाळत दिलं. ह्या पुढे पण पाळतलं. पण माका देवा वांगडा काहीतरी बोलायचा. पंच, तुमची परवानगी असत तर माका देवाक काहीतरी विचारूचा. विचार. देवा, you promised you will save him. Why didn't you save him, Deva? Why? Why must we run around the borders in such conditions to protect the village? Why is this necessary? अशोका, देवा वांगडा देवाच्या भाषेत बोल. Hey! मी आणि माझा देव काय तर बघून घेऊ. तू मध्ये पडा नको. Please, Deva. I implore you. Explain this to me. How many young souls have perished under the guise of this sacred ritual? Why must you demand the lives of our people to safeguard this village? My father fell victim. My brother too has perished. I was prepared to lay down my own life at your command. And even now I am ready. But I need answers. Until I understand, until I get my answers, I cannot condemn this child to the jaws of death. Can you not shield us without such bloodshed? Answer me, Deva. Answer me. Speak, Deva. अरे मी काय बोलतो ह्याचं तुका समजत नसा तर कसला देव तू? Answer me, Deva.
आजपर्यंत आपल्या डोळ्यांवर झापडा होती. आपल्या खरो देव कधी कळलोच नाही. अरे देव निरपेक्ष भावनेन सगळ्यांचा भला करत असता. ते का आपल्याकडनं कायच नको असतं. तो वाचवता तारता तो देव असता. मुळात देव कधी बोलतच नाही तो. बोलत होती ती आपली भ्रष्ट झालेली मती. राहुलना फक्त देवाची मशाल नाही फिरवली, ती क्रांतीची मशाल होती. या गावासाठी माझो बाप मेलो, माझो भाव मेलो, आणि एका टायमात मी सुद्धा मरात तयार होतोय. पण विवेक मरणार नाही. श्री सहकेळकर महाविद्यालय देवगड सादर करीत होतो एकांकिका मशाल.